ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज हाजी कादर दोसानी यांनी श्री क्षेत्र माहूरच्या सर्वांगीण विकासासोबतच नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र विधान मंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीला विविध मागण्यांचं निवेदन दिलं आहे। यामध्ये माहूर इथे सध्या ग्रामीण रुग्णालय असून गंभीर आजार, अपघात आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना उपचारांसाठी इतर शहरांकडे हलवावं लागतं। त्यामुळे प्रस्तावित 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाऐवजी 100 खाटांचे सर्व सुविधांनी युक्त शासकीय उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावं आणि माहूर ग्रामीण रुग्णालयात ICU, ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक प्रयोगशाळा, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, ट्रामा केअर तसेच आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच तज्ञ डॉक्टर्स, परिचारिका, तंत्रज्ञ आणि आवश्यक मनुष्यबळ मंजूर करण्याची मागणी देखील निवेदनामधून करण्यात आली आहे। तसेच माहूर मधील डायलिसिस सेवा कायमस्वरूपी सुरू करून सुसज्ज इमारत, वैद्यकीय उपकरण, औषध साठा आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली। तसेच माहूर शहरामधील जीर्ण आणि धोकादायक विद्युत तारांचा प्रश्न देखील समितीसमोर मांडण्यात आला। सुमारे 70 वर्षांपासून वापरत असलेल्या जुन्या तारांमुळे पावसाळ्यामध्ये धोका वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे या तारा तातडीने बदलून नवीन बंदिस्त केबलद्वारे विद्युत व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली। माहूरचे धार्मिक महत्त्व, नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा आणि शहराची सुरक्षितता लक्षात घेऊन या दोन्ही प्रश्नांवरती शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केली। यावेळी उपनगराध्यक्ष नाना लाड तसेच नगरसेवक प्रतिनिधी आकाश कांबळे, अफसर अली, सुमित खडसे आणि आशू पठाण या ठिकाणी उपस्थित होते। माहूर येथे अनुसूचित जमाती विधिमंडळाची टीम माहूर येथे आले असता माहूर नगराध्यक्ष या नात्याने सर्वप्रथम त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर विविध समस्यांना ग्रासलेलं माझं शहर, त्यात प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालयामध्ये 30 खाटाच्या ऐवजी 100 खाटाचे रुग्णालय, तसेच आपल्या शासकीय डायलिसिस सेंटर, प्रायव्हेट डायलिसिस सेंटरला रद्द करून शासकीय डायलिसिस सेंटर चालू करणं, त्यानंतर मागील 70 वर्षापासून जीर्ण अवस्थेत असलेले विद्युत तार त्याला बदलून नवीन तार लाईन करणं आणि मध्य भागात असलेल्या चौकमध्ये नॅशनल हायवे क्रमांक 161 मध्ये DP अभावी बंद पडलेले पथदिवे, अशा विविध मागणीचे निवेदन मी या सदरील टीमकडे दिलं आणि टीमने तात्काळ त्याची दखल घेतली आणि उद्या होणाऱ्या मीटिंग मध्ये आपण नक्कीच याबाबत चर्चा करून या सर्व प्रश्न मार्गी लावी असे आश्वासन दिले। मजर शेख, C24 तास, नांदेड।